या भागामध्ये पर्जन्य ही संकल्पना आपण या ठिकाणी स्पष्ट करूया। आपल्याला पाणी पावसाच्या रूपाने प्रामुख्याने मिळत असते। बाष्पयुक्त हवा जेव्हा उंच गेल्यानंतर हवेचे तापमान कमी होते आणि हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होत असते आणि त्यामुळे तयार झालेले जे जलकण आहेत आणि हवेतील धूलिकण आहेत ते एकत्र येतात आणि ढगांची निर्मिती होते। आता ढगामधील जलकण आकाराने मोठे होऊ लागतात। हे मोठे जलकण हवेमध्ये तरंगू शकत नाहीत आणि जलकणांची पावसाच्या स्वरूपामध्ये वृष्टी होते। आता हा भाग पाहत असताना आपल्याला इथं एक संकल्पना आहे की सांद्रीभवन। आता सांद्रीभवनाचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर आपल्याला सांद्रीभवन म्हणजे आता इथं जवळपास काही मीटर उंचीवर गेल्यानंतर इथं 70% हवेमध्ये बाष्प आहे। त्याच्यानंतर आणखी वर गेल्यानंतर काही उंचीवर 90% एवढं बाष्प त्याच्यामध्ये झालेलं आहे आणि सगळ्यात वर गेलं ढग जिथं निर्माण झालेले आपल्याला दाखवले आहे तिथं 100% बाष्पाचं प्रमाण झालेलं आहे। मग हे कसं झालं? इथं 70 होतं, 90 झालं, पुन्हा 100 झालं, हे कसं झालं? याचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर आपल्याला दिसून येतं की भूपृष्ठापासून जी हवा वर जात होती त्या हवेचं तापमान जसजसे वर जाऊ तसतसे कमी होत गेले आणि जे 70% जे बाष्प होतं तिच्या क्षमतेपेक्षा कमी होतं ते आणि मग हवा थंड होत गेली म्हणून तिची क्षमतासुद्धा कमी होत गेली आणि हे बाष्प 70%वरून 90%वर आलं। पुन्हा उंचीवर हवा गेली आणि हवेचं तापमान कमी झाल्यामुळे तिची बाष्प ग्रहण क्षमता तिच्यामध्ये जे 70% बाष्प होतं तेवढी झाली म्हणजेच 100% झाली आणि मग 100% जिथं क्षमता हवेची होते ती स्थिती म्हणजे या ठिकाणी काय होत असतं तर प्रामुख्याने तिची बाष्प ग्रहण करण्याची क्षमता त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते। आता बाष्प ग्रहण करण्याची क्षमता त्या ठिकाणी 100% झाली म्हणजे काय झालं? सांद्रीभवन झालं। हा भाग तिथं आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो आणि मग अशा ठिकाणी काय होतं तर ढगांची निर्मिती होते, पाऊस पडतो। आता याच्यानंतर दुसरी एक संकल्पना आपल्याला इथं दिसते की आरोह किंवा अभिसरण पाऊस। आता आरोह आणि अभिसरण पाऊस ही संकल्पना जर आपण या ठिकाणी बघितली तर आपल्याला त्या ठिकाणी ही कोणत्या प्रदेशामध्ये अशा प्रकारची पर्जन्याची स्थिती असते? आता प्रामुख्याने आपण बघितलं की हा जो उष्णकटिबंधीय भाग आहे पृथ्वीवर दाखवलेला त्या भागामध्येच म्हणजेच विषुववृत्तापासून 5 अंश उत्तर आणि 5 अंश दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान या ठिकाणी पृथ्वीवर दिसतं की विषुववृत्त आणि या विषुववृत्तापासून 5 अंश उत्तरेला आणि 5 अंश दक्षिणेला या ठिकाणी हा जो मधला भाग दिसतो तो भाग म्हणजेच विषुववृत्तीय प्रदेशाचा आहे आणि या विषुववृत्तीय प्रदेशाच्या भागामध्ये प्रामुख्याने आपल्याला आरोह स्वरूपाचा पाऊस तिथं बघायला भेटतो किंवा अभिसरण स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडत असलेला आपल्याला दिसतो। आता इथं काय झालेलं असतं नेमकं हा जर भाग आपण या ठिकाणी बघितला तर त्या ठिकाणी नेमकी स्थिती ही या भूपृष्ठापासून या ठिकाणी आपण जसे वर जातो तसं तापमान कमी होत जाते। मग आता काय होतं भूपृष्ठाला तापलेली हवा जी ही उष्ण हवा आहे ही हवा वर जाते आणि थंड होत असते आणि ही जसजशी थंड होते तसतशी तिची बाष्प सामावून घेण्याची क्षमता कमी होते आणि त्यामुळं सांद्रीभवनाची क्रिया तिथं होते। सांद्रीभवनाची क्रिया म्हणजे हवेची बाष्प ग्रहण करण्याची क्षमता त्या विशिष्ट तापमानावर 100% होते म्हणजेच तिथं सांद्रीभवन क्रिया होत असते आणि अशा ठिकाणी त्या बाष्पाचे
जलकणामध्ये रूपांतर होते, म्हणजे या लेवलला जलकणामध्ये रूपांतर होत असते आणि त्यामुळे पाऊस पडत असतो. आणि अशा प्रकारची स्थिती प्रामुख्याने विषुववृत्तावर दररोज दुपारनंतर होत असलेली बघायला भेटते. आणि बघा, अशा प्रकारच्या पावसामध्ये विजांचा कडकडाट असतो, ढगांचा गडगडाट असतो. आणि मग असे प्रदेश प्रामुख्याने पृथ्वीवर जर कुठं असतील तर आफ्रिकेतील कांगो नदीच्या खोऱ्याचा प्रदेश आहे. त्याचबरोबर अमेरिकेमध्ये ब्राझीलच्या उत्तरेकडच्या भागामध्ये ॲमेझॉन नदी खोऱ्याचा प्रदेश आहे. हे दोन्ही प्रदेश विषुववृत्तीय प्रदेश आहेत आणि अशा भागामध्ये आरोह स्वरूपाचा पाऊस पडत असतो. त्याचबरोबर या प्रकारच्या पावसाचा प्रदेश पृथ्वीवर फार कमी प्रमाणामध्ये आहे. का तर हा प्रदेश प्रामुख्याने कसा आहे तर साधारणपणे महासागराच्या भागावर आहे आणि त्यामुळं हा प्रदेश पृथ्वीवर कमी असलेला आपल्याला दिसून येतो. या आकृतीमध्ये दाखवलेला हा जो भाग इथं दिसतो या पुस्तकामधल्या छायाचित्रामध्ये, तो आपल्याला या ठिकाणी अभिसरण स्वरूपाच्या पर्जन्याचा आपल्याला दिसून येतो. हा आरोह स्वरूपाचा पाऊस आहे. हवा या दोन बाणांनी आपल्याला वर गेलेली दिसते. त्याच्यानंतर वर ढग तयार झालेले आहेत. 100% तिथं सांद्रीभवनाची क्रिया झाली आणि पाण्याचे थेंब तिथं पडू लागलेले आहेत. पावसाच्या रूपाने हा पाऊस इथं पडतो आहे. त्याच्यानंतर दुसरी संकल्पना आपल्याकडे आहे की प्रतिरोध स्वरूपाचा पाऊस. त्याची आकृती इथं बाजूला आपल्याला दिलेली आहे. आकृतीत 5.5 अचा विचार आपण या ठिकाणी करूया. आता या ठिकाणी काय होतं, इथं ॲरो किंवा बाणाच्या सहाय्याने आपल्याला दाखवलेलं आहे की वारे हे क्षितिज समांतर स्वरूपामध्ये यायला लागलेले आहे. आणि मग हे वारे आल्यानंतर या पर्वताच्या भागाला इथं आणलेले आपल्याला दिसत आहेत आणि मग पर्वत चढून वर जाऊ लागलेले आहेत. आणि वर जाण्यामुळं काय झालं तर त्या हवेचं बाष्पग्रहण करण्याची क्षमता कमी झाली. कशामुळे? हवा वर गेली, तापमान कमी झालं, त्याच्यामुळे तिच्यामध्ये जे एक्स्ट्रा बाष्प सामावून घेण्याची क्षमता होती ती कमी झाली. म्हणजे त्या ठिकाणी काय झालं, वाऱ्याच्या प्रवाहमार्गामध्ये अडथळा आला, सांद्रीभवनाची क्रिया तिथं घडून आली आणि आपोआपच पर्वताच्या वाऱ्याच्या समोरच्या बाजूला त्या ठिकाणी पाऊस पडू लागलेला आहे. आणि मग अशा प्रकारचा पाऊस जो आहे एखाद्या पर्वताच्या किंवा अडथळ्यामुळे ज्या ठिकाणी पाऊस पडतो तो भाग म्हणजेच प्रतिरोध स्वरूपाचा पाऊस आहे. आता ही स्थिती आपल्याला इथे या आकृतीमध्ये दिसते आहे. पहा, इथं दिसतं हा डोंगराचा भाग दिसतो. या ठिकाणी इकडून येणारे वारे आपल्याला दिसतात. हे वारे इथं या ठिकाणी पर्वताला आडलेले आहेत आणि वारे आडल्यानंतर हे वारे वरच्या दिशेने जाऊ लागलेले आहेत. आता वरच्या दिशेने जात असताना आपल्याला माहीत आहे की इथं हवेमध्ये जे तापमान आहे हवेचं ते तापमान आता वर जाण्यामुळे कमी झालेलं आहे. आणि कमी झाल्यामुळं काय होतं, इथं या ठिकाणी तिचं सांद्रीभवन ही क्रिया घडून येते. आता सांद्रीभवन झालं याचा अर्थ काय होतं की इथं लगेच बाष्पाचे जलकणामध्ये रूपांतर होते, इथं ढगाची निर्मिती होते आणि पाऊस या ठिकाणी पडत असतो. म्हणजेच एखाद्या पर्वताच्या किंवा अन्य अडथळ्यामुळे वारे अडवल्यामुळे पर्वताच्या किंवा वाऱ्याच्या समोरच्या भागात म्हणजे वात सन्मुख भागामध्ये जो काही पाऊस पडत असतो तो पाऊस म्हणजेच प्रतिरोध स्वरूपाचा पाऊस असतो. हा एक भाग इथला महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा भाग तिथं आपल्याला सांगता येईल की पर्जन्य छायेचा प्रदेश त्या ठिकाणी निर्माण होतो. मग आता पर्जन्य छायेचा प्रदेश कुठं निर्माण झाला त्याचा जर भाग आपण या ठिकाणी बघितला तर आपल्याला लक्षात येतं की या ठिकाणी हे वारे डोंगराचा भाग चढून पर्वताचा भाग चढून पर्वत ओलांडून खाली दुसऱ्या भागाने खाली जात असतात. आणि त्यावेळेस बाष्प या वाऱ्यासोबत जे काही होतं ते या ठिकाणी पाऊस पडल्यामुळे कमी झालं आणि पुन्हा हे वारे तसेच पर्वत ओलांडून पुढे जातात तेव्हा त्यातील बाष्पाचं प्रमाण अतिशय कमी झालेलं असतं आणि हे वारे उंचीवरून खाली येत असल्यामुळे वाऱ्यात हवेचं तापमान कमी होत जाते आणि हवेचं तापमान वाढत जातं आणि वाढत जाऊन तिची बाष्पग्रहण क्षमता वाढत असते. म्हणून
वात विन्मुख भाग, या ठिकाणी या भागाला वात विन्मुख भाग म्हणायचं. या भागामध्ये पाऊस पडत नाही आणि त्यामुळे तिथं पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण होत असतो. यालाच आपण या ठिकाणी पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणत असतो. आणि या ठिकाणी अशा पद्धतीची ही पावसाबद्दलची संकल्पना आपण या ठिकाणी क्लिअर केलेली आहे. आपल्याला 5.5 ब ही एक आकृती इथं दिलेली आहे. या आकृतीमध्ये महाराष्ट्राच्या भूप्रदेशाचा आडवा छेद व पर्जन्य स्थिती आपल्याला दाखवलेली आहे. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे पहा, बाष्पयुक्त ढग इथं दिलेले आहेत. अरबी समुद्रावरून वारे वाहत आहेत आणि हे वारे कोकण, सह्याद्री पर्वत, महाराष्ट्र पठार आणि पूर्वेकडील सकल प्रदेशाकडे असं होत गेलेलं आहे. मग आता इथं भरपूर सूर्यप्रकाश पडू लागलेला आहे. बाष्पयुक्त ढग इथं जमा झालेले आहेत. त्याचबरोबर हे वारे जसजसं पुढे गेले तसतसं उंचीमध्ये वाढ होत गेली, बाष्पधारण क्षमता तिची कमी होत गेली. म्हणून सह्याद्री पर्वताच्या भागामध्ये जास्त पाऊस पडलेला आपल्याला दिसून येतो. आता हा पाऊस कोणत्या स्वरूपाचा आहे जर विचारलं आपल्याला तर आपण त्याचं सांगू शकतो की प्रतिरोध स्वरूपाचा पाऊस आहे. कारण सह्याद्री पर्वताला हे बाष्पयुक्त वारे अडवल्यामुळे या ठिकाणी पाऊस पडलेला आहे. म्हणून तो प्रतिरोध स्वरूपाचा पाऊस आहे. आणि सह्याद्री पर्वताला ओलांडून पुढे महाराष्ट्र पठारावर हे वारे आले त्यावेळेस तो उताराचा भाग निर्माण झाला आणि त्यामुळे तिथं पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण झालेला आहे. अशा पद्धतीचं आपल्याला तिथं थोडक्यामध्ये विश्लेषण या आकृतीचं करता येतं. आणि त्याच्यानंतर मग आता आपल्याला पुढे आवर्त पर्जन्य हा भाग या ठिकाणी बघायचा आहे. आता त्याचा जर विचार आपण या ठिकाणी केला तर इथे एक आकृती दिली आहे पहा, 5.6 क्रमांकाची आकृती आहे. आता इथे एक मोठा अशा प्रकारचा भोवरा आपल्याला दिसतो आहे. आता हे आवर्त म्हणजे काय तर एखाद्या ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या प्रदेशापेक्षा कमी होऊन त्यातून हवेची विशिष्ट रचना तयार होते. आता ही रचना म्हणजे आवर्त असे संबोधतात. आता आवर्ताच्या केंद्रभागाकडे आसपासच्या प्रदेशातून हवा चक्राकार पद्धतीने येऊ लागते व केंद्र भागातील हवा वर जाऊ लागते. हवा उंच गेल्यावर तिचं तापमान कमी होतं, हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते आणि पाऊस पडतो. या ठिकाणी आपल्याला वाऱ्याची दिशा या ठिकाणी दिसते. वारे हे वक्राकार स्वरूपामध्ये या ठिकाणी येतात. वक्राकार स्वरूपामध्ये आलेले आपल्याला दिसतात आणि त्याच्यामुळं या ठिकाणी आपल्याला आवर्ताची रचना अशी दिसते. गोलाकार स्वरूपाने, चक्राकार स्वरूपाने हे वारे तिथं फिरू लागलेले असतात आणि मध्यभाग जो असतो त्या मध्यभागातून हे वारे उंच जातात आणि उंच गेल्यानंतर त्या ठिकाणी हवेचं सांद्रीभवन, तिथं बाष्पाचं सांद्रीभवन होतं आणि काही वेळेस तिथे पाऊस पडत असतो. हा भाग आपल्याला या ठिकाणी आवर्तामधला विशेष रूपाने आपल्याला तिथं सांगता येईल. आता आवर्त हे ज्या प्रदेशातून जातात तिथं पाऊस पडत असतो. आवर्त पाऊस नेहमी समशीतोष्ण कटिबंधामध्ये जास्त प्रमाणामध्ये पडतो आणि त्याचं क्षेत्र देखील विस्तीर्ण अशा स्वरूपाचं आपल्याला दिसून येतं. आता त्याचबरोबर उष्ण कटिबंधामध्ये आवर्त पाऊस हे मर्यादित क्षेत्रावर देत असतात. वादळी स्वरूपामध्ये आवर्त तिथं आढळून येतात. त्याचबरोबर प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य जगामध्ये सर्वात जास्त भागामध्ये पडतो. आरोह पर्जन्य हा प्रादेशिक स्वरूपाचा पाऊस आहे. त्याचबरोबर विषुवतीय भागामध्ये पडणाऱ्या आरोह पर्जन्यामध्ये बरीच अनिश्चितता आपल्याला दिसते. प्रतिरोध व आवर्त पर्जन्यामध्ये निश्चितता कमी असते आणि मग अशा प्रकारच्या पर्जन्य क्षेत्रांना काही वेळेस अतिवृष्टी, पूर तर काही वेळा अवर्षणासारख्या आपत्तींना तोंड द्यावे लागते. हा भाग आपल्याला तिथं महत्त्वाचा दिसतो. त्याच्यानंतरचा भाग आपल्याला इथं आकृतीवर आधारित विचारलेला आहे. या नकाशामध्ये 5.7 जागतिक पर्जन्य वितरण दाखवलेलं आहे आणि त्यावर आधारित काही प्रश्न आपल्याला विचारले. कोणत्या प्रदेशामध्ये पावसाचे प्रमाण जास्त आहे? आता विशेषतः आपण जर बघितलं तर विषुवतीय प्रदेश आहे, आग्नेय आशियाचा भाग आहे,
त्याचबरोबर मोसमी पावसाचा प्रदेश वायव्य युरोप, ऑस्ट्रेलियाची पूर्व किनारपट्टीच्या भागामध्ये, त्याचबरोबर पश्चिम किनाऱ्यावर सुद्धा काही भागामध्ये पाऊस पडतो. त्याच्यानंतर आपल्याला पुढे भारतीय द्वीपकल्पाच्या मध्यभागामध्ये पाऊस कमी असण्याचं कारण काय असा प्रश्न विचारला. तर हे प्रदेश प्रामुख्याने किनारपट्टीचे प्रदेश आहेत आणि म्हणून काय होतं की या ठिकाणी किनाऱ्यावरून येणारा जो पावसाचा भाग आहे, अरबी समुद्रावरून येणारी भाग, त्यामुळे किनारपट्टीच्याच भागामध्ये पाऊस पडतो आणि अंतर्गत भागामध्ये पाऊस पडत नाही. तिथं सह्याद्री पर्वताच्या भागाला वारे अडवले जातात आणि प्रतिरोध स्वरूपाचा पाऊस तिथं पडतो आणि मग विरुद्ध भागामध्ये मात्र पर्जन्यछायेचा प्रदेश निर्माण झालेला आपल्याला बघायला भेटतो. हा भाग इथला महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर विषुववृत्ताजवळ असून देखील मध्य आफ्रिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्यापेक्षा पूर्व भागामध्ये पाऊस कमी असण्याचे कारण काय आहे, हा प्रश्न तिथं विचारला आहे. आता या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं तर आफ्रिकेच्या पूर्व भागामध्ये पर्वतीय प्रदेश आहे आणि त्यामुळं येथील तापमान तुलनेने कमी आहे. आता हे विषुववृत्तीय भागामध्ये जशी अभिसरणाची क्रिया घडून येते तशी क्रिया मात्र इथं घडून येत नाही आणि त्यामुळे विषुववृत्तावर असूनसुद्धा या पूर्व किनाऱ्याच्या भागामध्ये पाऊस कमी पडत असलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की युरोप खंडाच्या पश्चिम भागामध्ये होणाऱ्या जास्त पावसाचे प्रदेश कोणते आहेत, तो जर भाग आपण या ठिकाणी युरोप खंडाच्या पश्चिम भागामध्ये होणाऱ्या जास्त पावसाचे प्रमाण पूर्वेकडे कशामुळे कमी होत असेल असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. आता या प्रश्नाचं उत्तर जर आपण या ठिकाणी बघितलं तर युरोप खंडाच्या किनारी भागामध्ये पर्वताचा भाग आहे आणि अटलांटिक महासागराकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे पर्वतीय क्षेत्रामध्ये पाऊस पडतो आणि त्याच्या पूर्वेकडच्या भागामध्ये दूरपर्यंत हे वारे जेव्हा जातात त्यावेळेस कोरडे होत जातात, बाष्पयुक्त वारे त्या भागापर्यंत पोहोचत नाहीत आणि म्हणून या पूर्वेकडच्या भागामध्ये युरोप खंडामध्ये पावसाचं प्रमाण कमी होत गेलेलं आपल्याला दिसून येते. ऑस्ट्रेलिया खंडात केवळ पूर्व किनारपट्टीला पावसाचे प्रमाण कमी आहे. त्याचं कारण असं आहे की पूर्व किनारपट्टी व्यापारी वाऱ्याच्या टापूमध्ये येते आणि ऑस्ट्रेलिया खंड दक्षिण गोलार्धामध्ये आहे आणि मग व्यापारी वाऱ्याच्या प्रभावामुळे उत्तर गोलार्धामधल्या भूभागांच्या पश्चिम किनाऱ्यावर जसा पाऊस पडतो त्याप्रमाणे पाऊस दक्षिण गोलार्धामध्ये असल्याने ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावर पाऊस पडत असलेला आपल्याला दिसून येतो. यानंतर आपल्याला या ठिकाणी पर्जन्यमापक दिलेला आहे. या पर्जन्यमापकाच्या साहाय्यानं आपल्याला पाऊस मोजता येतो. इथे एक नरसाळा बसवलेला आहे, मोजपात्र दिलेलं आहे आणि मग त्या नरसाळ्यावर पाऊस पडेल अशी रचना त्याची केलेली असते आणि मग पर्जन्यमापकामध्ये बसवलेल्या बाटलीमध्ये ते पाणी जमा होत असतं आणि ते पाणी जमा झालेलं आपल्याला त्या मोजपात्रामध्ये टाकून तिथं आपल्याला दर 3 तासांनी त्याची नोंद घेतली जाते आणि मग पाऊस मोजण्यासाठी पर्जन्यमापक उघड्या जमिनीवर आपल्याला 30 सेंटीमीटर उंचीचा सपाट चौथरा बांधून त्याच्यावर ठेवलेली असते आणि त्यामुळं कुठल्याही प्रकारचं पावसाचं पाणी कोणतीही बाधा न येता आपल्याला जमा करता येते. ते त्या 5.8 क्रमांकाच्या आकृतीवरून आपल्याला लक्षात येतं. त्याच्यानंतर धुके, दव आणि दहीवर या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला बघायचं असेल तर त्याच्यामध्ये वातावरणातील बाष्पाचे सांद्रीभवन अथवा घनीभवन जेव्हा भूपृष्ठालगत होते तेव्हा धुके, दव, दहीवर या आविष्कार आपण पाहू शकतो. भूपृष्ठाच्या लगतच्या भागामध्ये हवेच्या थरांचं तापमान कमी होतं. त्याचबरोबर तापमान कमी झाल्यावर भूपृष्ठालगतच्या हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते. त्याचबरोबर या ठिकाणी जलकण वातावरणामध्ये तरंगतात
आणि या तरंगत्या जलकणाची हवेतील घनता वाढल्यामुळे धुके तयार होत असते. भूपृष्ठावरील बाष्पयुक्त हवा आल्यास हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते. बाष्पाचे सूक्ष्म अशा जलकणामध्ये रूपांतर होते आणि असे जलबिंदू थंड वस्तूच्या पृष्ठभागावर चिकटलेले आपल्याला बघायला भेटतात. आणि मग याला आपण दवबिंदू म्हणत असतो. आणि मग हवेचं तापमान 0 अंशापेक्षा कमी झाल्यास पृष्ठभागावर चिकटलेले दवबिंदू गोठतात आणि या गोठलेल्या दवबिंदूंना दहिवर असे म्हणत असतो. हिवाळ्यामध्ये दव व दहिवरांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते. आता एकंदरीत वृष्टीचा आपण अभ्यास केला, वृष्टीच्या विविध रूपांचा अभ्यास केला. मग या वृष्टीचे काय परिणाम होतात हा पुढचा घटक आपण या ठिकाणी अभ्यासूया. आता याच्यामध्ये जर आपण विचार केला तर पृथ्वीवर उपलब्ध होणाऱ्या जलाचा हा मुख्य स्रोत आहे. आणि या वृष्टीमुळे काही ठिकाणी अतिवृष्टी होत असते, ती हानिकारक असते. तशीच कमी वृष्टी देखील हानिकारक असते. अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी ओला दुष्काळ पडतो, महापुरासारख्या समस्या तिथं निर्माण होत असतात. त्याचबरोबर जीवितहानी आणि वित्तहानी होते. पाऊस जर पडला नाही तर अवर्षणासारखी स्थिती निर्माण होते, कोरडा दुष्काळ तिथं निर्माण होतो, अन्नधान्याची टंचाई त्याच्यामुळे निर्माण होते आणि मग शेतकऱ्याची परिस्थिती हालाकीची होते. हा भाग तिथं महत्त्वाचा आहे आणि याचा परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होत असतो. भारतासारख्या कृषीप्रधान देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असते. भारतातील शेती मोठ्या प्रमाणावर मोसमी पावसावर अवलंबून आहे आणि त्यामुळे भारतात होणारा पाऊस संपूर्ण देशासाठी महत्त्वाचा आहे. आता योग्य वेळी योग्य प्रमाणामध्ये पाऊस पडणं शेतीचं उत्पन्न वाढवण्यासाठी फार महत्त्वाचं आहे. अवकाळी पाऊस शेतीचं नुकसानच करत असतो आणि भारतामध्ये बराचसा पाऊस हा अनिश्चित स्वरूपाचा आहे. कधीकधी दाट धुके पडते, दाट धुक्यामुळं दृश्यमानता कमी होते. रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग, हवाई मार्ग यावर त्याचा परिणाम होत असतो. अनेक वेळा अपघात होण्याची परिस्थिती असते. गाड्या, विमाने इत्यादी सारख्या वाहतुकीच्या सेवा सुविधा त्या ठिकाणी रद्द झालेल्या आपल्याला बघायला भेटतात. हाही भाग तिथं आपल्याला बघायला भेटतो. त्याच्यानंतर इथं आपल्याला दहिवर पिकांना मारक ठरते. तसेच रस्त्यावर प्रामुख्याने पसरल्यास अपघात होण्याची शक्यता आहे. दव आणि धुक्यामुळे रोगराई पसरते, शेतीचं पिकांचं नुकसान होत असतं आणि काही पिकांसाठी दव उपयुक्त ठरते. आता शेवटचा भाग या पाठामधला आपल्याला इथं बघता येईल की आम्ल पाऊस. आता ही आम्ल पाऊस ही एक कन्सेप्ट आता अतिशय घातक अशा प्रकारची आहे, हानिकारक स्वरूपाची आहे. आता ही स्थिती प्रामुख्याने आधुनिक जगामध्ये उद्योगधंद्याच्या युगामध्ये निर्माण झालेली ही एक समस्या म्हणून आपण याच्याकडे पाहतो. औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण झालं आणि मग हवेमध्ये अनेक वायू मिसळले गेले. या वायूची हवेतील बाष्पाशी रासायनिक क्रिया झाली आणि वेगवेगळ्या प्रकारची आम्ल त्या ठिकाणी तयार झालेली आहेत. आणि हे आम्ल प्रामुख्याने पाण्यामध्ये विरघळलेली असतात आणि पावसासोबत खाली येतात आणि असा पाऊस हा आम्ल पर्जन्य म्हणून ओळखला जातो. आणि मग असा पाऊस सर्व सजीवांसाठी सुद्धा आणि निर्जीवांसाठी सुद्धा हानिकारक असतो. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.